जय शिवराय मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या शेडवरील शेळ्यांचं चारा व्यवस्थापन, कुठल्या प्रकारचा चारा आहे माझ्याकडं, आजच्या चाऱ्याची काय कंडिशन आहे, सध्या हा मे महिना चालू आहे, ह्या महिन्यामध्ये काय चारा आहे माझ्याकडे उपलब्ध, तर ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. कारण बरेच जणांना बरेच जण म्हणत असतात आम्हाला शेळी पालन करायचं आहे पण पाणी नाही आहे, उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा राहत नाही आहे. तर ह्या गोष्टी अजिबात मॅटर करत नाही. याच्यामध्ये आपल्या मनामध्ये जर जिद्द असेल तर आपण चारा व्यवस्थापन करून कुठल्याही रानात कुठंही शेळी पालन करू शकतो. त्याच्यासाठी एवढं पाणी पाहिजे, हे पाहिजे, ह्या गोष्टी नसतात. मला स्वतः खूप कमी पाण्यामध्ये माझं शेळी पालन आहे. म्हणजे सध्या जर म्हटलं तर 15 मिनटाच्या पुढं देखील मोटर चालत नाही. म्हणजे सध्याची जी माझ्या चाऱ्याची कंडिशन आहे ती पण ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. कशा पद्धतीने मी शेळ्यांचं सध्या चारा कमी असताना पण मॅनेजमेंट कशा पद्धतीने व्यवस्थापन करतोय आपण, आणि शेळ्यांना काय चारा काय खुराक देतोय, तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. व्हिडिओ थोडासा मोठा होईल मित्रांनो, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा, कुठेही स्किप करू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून कळवा. आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शेळीपालनाविषयी जे नवनवीन व्हिडिओ येतील तर ते तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. तर पाहूया आपण आपलं चाऱ्याचं नियोजन. मित्रांनो, सध्या सकाळी आपल्याकडे सुक्का चारा असतो शेळ्यांना. आता ह्या ज्या मोठ्या शेळ्या आहेत यांना आपण कांद्याची वाळलेली पात दिली आहे. पूर्ण वाळलेली पात आहे, अजिबात हिरवी नाही आहे, कडक एकदम वाळलेली पात आपण सकाळी एक टाईम यांना शेळ्यांना देतो. हे काय कंटिन्यू नसतं, पण सध्या एवढा हे महिनाभर ती उपलब्ध होईल, हे 15-20 दिवस, तेवढे दिवस आपण ती शेळ्यांना देतोय. मोठ्या लहान पिल्लांना देत नाहीत. पहा आता हे जी पाठी बोकडे छोटे, तर यांना आपण तुरीचं भूस आहे. आणि मोठ्या शेळ्यांना देखील आपल्याकडं प्रामुख्याने सुक्या चाऱ्यामध्ये आपण तुरीच्या भुसाचा एक चांगल्यापैकी वापर करतो. आणि वर्षभर पुरण एवढा वाळा चारा तुरीचं भूस प्रत्येकाने स्टॉक करून ठेवलंच पाहिजे. कुठं स्टॉक केलेला आहे कसा ते पण दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण तुरीच्या भुसाचा स्टॉक करून ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याला वर्षभर पुरण एवढा. जमिनीपासून थोडा उंचीवर आहे, जेणेकरून याच्यामध्ये उंदरं वगैरे होणार नाहीत. पूर्ण मशीनचा माल आहे मित्रांनो. आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये गैरसमज असतो, काड्या खातात का, आता काड्या वायाला जात असतात, त्याच्यामध्ये घोळून शेळ्या खाऊन घेतात. पहा अशा प्रकारे तुरीच्या भुसाचा स्टॉक आपण करून ठेवलेला आहे आपला वर्षभर पुरण एवढा. त्यानंतर सध्या हिरव्या चाराचं कंडिशन थोडीशी अवघडच आहे. हिरवा चारा आपल्याकडे उपलब्ध नाही. पाठीमागे एक जणाचा प्रश्न देखील आला होता की तुम्ही घासासाठी पाण्याचं नियोजन कसं करताय. तर आपल्याकडे पाणीच खूप कमी आहे मित्रांनो, त्यामुळं सध्या पूर्ण घासाचं नियोजन कोलमडलेलं आहे. अशा पद्धतीने घासाची कंडिशन आहे. सध्या तरी थोडासा हिरवा दिसतोय तुम्हाला. एक 15-20 मिनटं मोटर चालते, त्याच्यामध्ये आपण रेन पाईप टाकलेले आहेत. 20 mm चे रेन पाईप आहेत मित्रांनो. एका वाफ्यामध्ये 2-2 रेन पाईप टाकले आहेत. पहा, एक वरमावरती एक मध्ये. 15-20 मिनटं जरी मोटर चालली तर त्याने हिरवा राहील. एवढा लास्ट महिना आहे. पुढं ह्या महिन्यानंतर पाऊस काळ जर चालू झाला, म्हणजे जूनमध्ये टायमिंगला पाऊस आला, तर पूर्ण घास आपला पहिल्यासारखा होऊन जाईल. त्यानंतर पुढं दशरथ घास आहे. आणि दशरथ घासाच्या पुढं सुबाबळ केली मित्रांनो आपण 1 एकरमध्ये. तर सुबाबळचा फायदा म्हणजे असा आहे, तिला देखील पाणी नाही, परंतु जूनमध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये कटिंगला येणारा चारा आहे तो. एवढ्या लवकर कुठल्याही प्रकारचा चारा भेटत नाही आपल्याला. रानात मेहनत करायला त्याला 10-15 दिवस निघून जातात. परंतु ती सुबाबळ जर एकदा चालू झाली तर भरपूर चारा उपलब्ध होतो आपल्याकडे 15-20 दिवसामध्ये पाऊस काळात. जूनमध्ये लागवड केली सुबाबळी, पहिला जो प्लॉट आहे आपला एक 10 गुंठ्याचा, तर तो दुसऱ्या ठिकाणी त्याची झाडं मोठी झालेली आहेत. परंतु ही जूनमध्ये लागवड केलेली आहे आणि एवढा कडकड उन्हाळा असून देखील तिला आगरी फुटलेली आहे. पहा, हेच वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपल्याकडे जर पाणी कमी असेल तर आपण सुबाबळ लागवड करून देखील शेळी पालनाला खूप चांगला चारा तयार करू शकतो. तर जून लागला म्हणजे अजून 1 महिनाभर आपल्याला थोडीशी हिरव्या चाऱ्याची अडचण येते. त्याच्यानंतर आपल्याकडं हिरव्या चाऱ्याची कुठलीही कमतरता राहत नाही. पहा, एक पहिला पाऊस पडला की सुबाबळ भरपूर निघायला तयार होते. त्यानंतर मेथी घास, दशरथ घास
याला देखील पाणी खूप कमी आहे, परंतु रेन पाईपाने आपण कसं तरी हा एवढा महिनाभर याला वाचवणार आहेत. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, घास कमी निघतोय तर मग फक्त तुरीच्या भुश्यावर चालतंय का? तर मित्रांनो, त्यासाठी आपण मक्यापासून मुरघास तयार करून ठेवलेला आहे. मक्यापासून जो मुरघास तयार करून ठेवला आहे, तो मुरघास आपण एक टाईम शेळ्यांना टाकतो आणि एक टाईम जे आहे ते कधी कांद्याची पात, कधी जो आपला रेग्युलर असतो वाळा चारा, त्याच्यामध्ये तुरीचं भूस हे वापरत असतो. आणि खुराकामध्ये मित्रांनो, आपण सकाळी जे आपले शेळ्याचे रुटीन आहे पहा, तर सकाळी शेळ्यांना एकदा शेडची स्वच्छता केल्यानंतर सकाळी खुराक दिला जातो शेळ्यांना. खुराक देऊन झालं एक 7-7:30 वाजता शेळ्यांना खुराक दिला जातो. त्यानंतर त्यांना सुक्का चारा दिला जातो. सुक्का चारा खाल्ला आणि खुराक खाल्ला की शेळ्या 9 ते 10च्या आसपास पोटभर पाणी पितात पहा. आणि पाणी प्यायला की दिवसभर शेळ्यांना कुठल्याही प्रकारच्या काही चाऱ्याची गरज लागत नाही. ते व्यवस्थित रोध करत दिवसभर बसतात. आणि त्यानंतर संध्याकाळी एक टाईम त्यांना थोडा कमी प्रमाणात परंतु हिरवा चारा दिला जातो, त्या मेथी घास आणि दसरथ घास मिळून. तर अशा पद्धतीने आपलं सध्या जे नियोजन चालू आहे चाऱ्याचं, तर ते अशा पद्धतीने आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की तुमचं चाऱ्याचं नियोजन काय ते दाखवा. एकदा जूनमध्ये पाऊस पडला की मित्रांनो त्याच्यानंतर अडचण येत नाही. भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडे हिरवा चारा उपलब्ध होतो, कारण सुबाबळ जास्त क्षेत्रामध्ये असल्यामुळं भरपूर असा पाला निघतो आपल्याकडं. त्यामुळे शेळ्यांना सुबाबळ आहे, शेवरी त्याच्यामध्ये तुती वगैरे लावत नाही आपण, कारण आपल्याला पाणी नाही. तर अशा पद्धतीने आपलं चारा नियोजन आहे. आता जे कोणी नवीन शेळीपालक असतील त्यांना शेळीपालन सुरू करायचं आहे. जे जुने शेळीपालक ज्यांच्याकडे म्हणजे चारा उपलब्ध आहे त्यांना शेळीपालन करायचं आहे, ज्यांच्याकडे पहिला चारा उपलब्ध आहे त्यांना सध्या पण काही प्रॉब्लेम नाही. परंतु ज्यांना शेळीपालन करायचं आहे तर त्यांनी मित्रांनो काय करा, पहिलं आता जूनमध्ये म्हणजे एका महिन्यानंतर चारा लागवड करून घ्या. तर त्याच्यामध्ये आपण जूनमध्ये दसरथ घासाची लागवड करू शकतो. मेथी घास जूनमध्ये चालत नाही पहा, कारण जास्त पाऊस जर असेल तर खराब होतो. त्यामुळे दसरथ घासाची लागवड तुम्ही जूनमध्ये करू शकता. त्याच्यानंतर त्यासोबत नेपियर गवत वगैरे लावू शकतात, किंवा मग पावना गवत जे असतं कांडी गवत, ते कांडी गवत, दसरथ घास आणि झाडपाला म्हणजे तुम्हाला शेतामध्ये लावायचं असेल तर लावू शकता, किंवा जे बांधाने तुम्ही सुबाबळ, शेवरी, हातगायच्यासारखे झाडं लागवड करून एक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शेळीपालनाला सुरुवात करू शकता पहा. तोपर्यंत तुमच्याकडे भरपूर चारा उपलब्ध होईल आणि पाऊस काळा कमी होईल. तोपर्यंत काय होत असतं, आपण नवीन शेळीपालन सुरू करायला जातो त्यावेळेस सुरुवातीला सगळ्यात जास्त शेळीपालनामध्ये अडचण जी येत असते तर ती पाऊस काळामध्ये येत असते. आणि पाऊस कमी झाल्यानंतर तुम्ही शेळीपालनाला सुरुवात केली, चारा पण तुमच्याकडे व्यवस्थित उपलब्ध होईल आणि कोरड्या वातावरणामध्ये शेळ्यांना देखील काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हळूहळू तुम्ही एक 4-6 म्हणजे काय ते हिवाळ्याचे 4 महिने आणि उन्हाळ्याचे 4 महिने, 8 महिन्यामध्ये जरी तुम्ही नवीन असाल तर व्यवस्थित तुम्हाला शेळ्यांचं संगोपन कसं करायचं आहे याचा अनुभव येऊन जातो. आणि पुढच्या पाऊस काळामध्ये तुम्हाला त्याची कुठलीही अडचण येत नाही. नाही तर मग काय होतं, काही जणांचं आता पाऊस पडला की शेळीपालनाला सुरुवात करू, गवत वगैरे होत असतं खायला. तर असं काय करू नका, कारण काय होत असतं खूप अडचण येतात पाऊस काळामध्ये. आणि सगळ्यात जास्त अडचणी ह्या पाऊस काळामध्येच येतात शेळीपालनाला. नवीन चारा झाल्यानंतर, कवळा चारा झाल्यानंतर त्याच्यावरती होत नाही. कारण मी स्वतः 1-1.5 वर्ष त्याच्यामध्ये खूप लॉस गेलेलो आहे. मी ज्यावेळेस 2018मध्ये गावरान शेळीपालनाला सुरुवात केली होती, तर अशी जूनमध्येच सुरुवात केली होती. नवीन गवत वगैरे आल्यानंतर खूप अडचणी आल्या होत्या मला. तर त्या अडचणी आपल्या कुठल्याही शेळीपालकाला येऊ नये एवढीच अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने जर शेळीपालनाला तुम्ही सुरुवात केली तर कुठलीही अडचण नाही आहे, कुठलंही कारण नसतं पहा, पाणी नाही आहे, हे नाही आहे म्हणून करायचं नाही. ज्यांच्या मनामध्ये जिद्द आहे त्याला कुठलीच अडचण येत नाही. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. जय शिवराय.